निराशा म्हणजे काय की ज्या मुलांना इयत्ता 5वी मध्ये जेव्हा हे इयत्ता 10वीची मुलं प्रवेश घेतात त्यावेळेस अतिशय छोटे छोटे आणि नाजूक आणि खूप निष्पाप असे निष्पाप मनाचे फुलं ज्यावेळेस आमच्या या विद्यालयामध्ये येतात त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि ही निष्पाप फुलं अशी प्रामाणिक मुलं एक एक वर्ग पुढे जातात जेव्हा त्यांना शिकवलं जातं आणि हे लहान मुलं आपण त्यांना ज्ञान देतो आणि हळूहळू जेव्हा ते इयत्ता 10वी पर्यंत पोहोचतात हे कळत नाही. शाळेत आल्यानंतर जेवढा वेळ विद्यार्थ्यांचा सहवास आपल्याला मिळतो तो सहवास खऱ्या अर्थाने एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन परमेश्वराचं रूप म्हणजेच खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी म्हणावं लागेल. कारण शाळा ही एक मंदिर असतं आणि या मंदिरामधला जर खरा देव जर कोणी असेल तर मी तो आमच्या विद्यार्थ्यांना मानतो. विद्यार्थ्यांमध्ये खरा देव दिसतो आणि त्यांना शिकवणं ही आपली एक पूजा असते. आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण पूर्ण तास पूर्ण वर्गांवर ज्यावेळेस घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाधान हे मानत असतं आणि घरी गेल्यावर शांत झोप लागते. आणि अशा या आमच्या इयत्ता 10वीचे विद्यार्थी अतिशय ही गोष्ट मी पहिल्यापासून बऱ्याचदा सांगायचो की मला ही बॅच म्हणजे तसं प्रत्येक बॅच ही खूप आवडीची असते पण ह्या बॅच विशेष होतं की यांना जे जे काही काम दिलं जायचं ते अतिशय प्रामाणिकपणे करायचे. सर वेळ अपूर्ण पडला तर भांडून सर आज नका उद्या 2 दिवस अजून वेळ द्या आम्ही सर्व गोष्टी पूर्ण करून आणू पण अपूर्ण ठेवणार नाही असं जेही काम दिलं गेलं असायचं ते सर्व प्रॉपरली ते वेळेवर करायचे. ते राहून गेलं तर वेळ मागून हक्काने भांडून ते पूर्ण करायचे. आणि म्हणून ते ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेस खऱ्या अर्थाने दुःख म्हणणार नाही. कारण का ही मुलं पुढची आयुष्याची ज्ञानाची भरारी ते आता घेणार आहात तो एक खऱ्या अर्थाने आनंदाचा असतो. पण खंत किंवा एक निराशा ही असते की उद्यापासून जी सवय असते की आपले लहान मुलं काय असतात ते थोडे कच्चे असतात पण 10वीचा मोठा वर्ग ज्ञानाने भरलेला असतो. आणि अशा मुलांसमोर ज्यावेळेस शिकवायला जायचं असतं त्यावेळेस खूप आनंद तयारी करून जात असतो. मोठ्या मुलांना शिकवायला जास्त आनंद असतो आणि उद्यापासून ती मुलं आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही या गोष्टीची थोडीशी खंत वाटते. दुःख म्हणणार नाही मी पण ती खंत राहते. पण ती खंत जशी जून मध्ये नवीन वर्ग येतो ती खंत थोडीशी बाजूला होते. आणि ज्यावेळेस आमचे इयत्ता 10वीची मुलं ज्यावेळेस कॉलेजला जातात त्यावेळेस मन खऱ्या अर्थाने भरून येतं की जी लहान लहान मुलं आपल्याकडे आली होती त्या एवढी मोठी झाली आणि सायन्स कोणी बीएससी करतो आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेस खऱ्या अर्थाने मन भरून येतं. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या मनोगतात एकच अपेक्षा व्यक्त करतो की प्रत्येक व्यक्तीचं यश मी कायम तुम्हाला सांगत असतो की डॉक्टरचं यश एखाद्या व्यक्तीला ऑपरेशन यशस्वीरित्या एखाद्या रुग्णाला बरं करणं हे त्याच्यात असतं. एखादा वेगवेगळे कामगार असतात त्यांना त्यांचं यश त्यांच्या कामामध्ये असतं किंवा पैशामध्ये असतं. पण शिक्षक हा असा एकमेव व्यक्ती असतो की याचं जर खऱ्या अर्थाने यश विचारलं तर आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती ही खऱ्या अर्थाने प्रत्येक शिक्षकाचं यश असतं. आणि म्हणून मी आजच्या तुमच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की आम्हाला आमचे विद्यार्थी बघून कधी खाली मान घालावी लागणार नाही. नेहमी आमची मान ताठ राहील असं कार्य करून एक समाजामध्ये उत्कृष्ट नागरिक बनणार तर खऱ्या अर्थाने ती आमची गुरुदक्षिणा किंवा आम्हाला आमचं ते यश हे मी मानतो. आणि माझ्या या अपेक्षेला तुम्ही तडा जाऊ देणार नाही अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. कार्यक्रमाला भरपूर जण बोलणार आहेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद करतो व सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीचं शैक्षणिक वर्ष व येणाऱ्या परीक्षांबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.